से दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही. एकदा टाळ्या वाजवा सिकंदर शेख साठी आणि विशाल साठी आणि सुप्रिय महान चॅम्पियन पलान मगनदादा बालवडकर यांच्या स्मरणार्थ भाजपा नेते अमोल शेठ बालवडकर या बालेवाडीचे प्रताप नगरसेवक यांच्याकडून 5 लाख रुपये इनाम या कुस्तीवरती. टाळ्या वाजवा अमोल शेठ साठी. खऱ्या अर्थानं या पैलवानांच्या रूपानं साक्षात बजरंगबली आज बालेवाडीला हजर आहे. शरण शरण जय हनुमंता तुझा आलोचनामध्ये होता काय त्या भक्तीच्या वाटामध्ये धावाव्या सुटा शूर आणि धीर स्वामी काळजी सागर तुका मन रुद्रांजनीच्या सुकुमरा साक्षात बजरंगबली हजर आहे. एकदा सर्वांनी हात वर करू आणि बजरंगबलीचा जय जयकार करूयात. नाम संकीर्तन पै साधन सोपे जोडतील पापे जन्मांतरीची. परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सरा आणि सगळ्यांनी हात वर करा. बोलो बजरंगबली की. जन हात वर केला नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि तो जय मानणार नाही त्याला जीव नाही. मी काळ्या जीवाचं सांगतोय काल पण पाऊस येणार नाही म्हणलं नाही त्याला चिंकीला बी नाही आला. एकदा सगळ्यांनी हात वर करा. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. प्रभू श्री रामचंद्र की. बोलो बजरंगबली की. नमो पार्वती पते हर काळभैरवनाथ महाराज की. धन्यवाद. हो चालू कुस्तीसाठी तर लवशेठ बालवडकर यांचे 5,000, योगेशराव बालवडकर 1,000 रुपये, 5,000 रुपये संदीपराव बालवडकरांचे, 11,000 रुपये संजयराव बालवडकरांचे, 2,000 रुपये. बक्षिसांचा पाऊस पडायला लागला. 1 जणांना फक्त जमा करा सगळं. शबास विशाल. विशाल म्हणतो कब्जा घेतोय. महाराष्ट्रातील एक तगडी कुस्ती आज बालेवाडीला संपन्न होते आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकानं मनोमन निश्चय केला आमच्याही घरात एखादं तयार करा. शबास विशाल. शबास सिकंदर. टाळ्या टाळ्या टाळ्या. एका हमालाचं पोरग देश जिंकायला निघालं एवढं सोपं नाही. मर्दोनकी आणि पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती. ती कुस्ती जपण्याचं, जोपासण्याचं, वाढवण्याचं आणि फुलवण्याचं काम बालेवाडी ग्रामस्थ करू लागले आहेत. पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असावं लागतंय राहुल दादा. नाही तर बरीच मंडळी एका रात्रीमध्ये लाखो रुपये उधळून दुसऱ्या दिवशी पापाचं धनी होतात. पण हे सत्पात्री दान आहे. देणगीदारांसाठी एकदा टाळ्या होत जाऊ द्या. जसा पैसे देणारा, दक्षिण देणारा सत्पात्री असावा लागतो, घेणाराही सत्पात्री असावा लागतो. या पैशातून या पैलवानांच्या मुखीत पण घास जाणार आहे. त्यांच्या 12 महिन्याच्या खुराकाचा खर्च निघत असतोय. कुस्ती आज एवढी सोपी नाही राहिली. आणि खऱ्या अर्थानं आज बालेवाडीच्या मैदानाच्या इतिहासामधली सर्वात मोठी कुस्ती आज बालेवाडीला लागलेली आहे. सिकंदर शेख विरुद्ध विशाल भोंडो. सर का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. बऱ्याच जणांचा अनुभव असं झालंय माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या नुसत्या हातपायाच्या काड्या. काय करायचं त्या गाड्याला घोड्याला लागल्या. पोरगणी घेतली BMW घेतली आणि पोराचा पाय गुंतून पडायला लागल्या. कुणी कुणाच्या गाड्या बघत नाही, कुणी कुणाची इच्छा बघायला येत नाही. हो अशा उघड्या तिजोऱ्या घराघरामध्ये तयार करा. आपल्या घरामध्ये एखादं तयार करा. बऱ्याच जणांना इथं बसलेल्यांना वाटते याच्या हातात माईक आला हे काही बोलतोय. लव दादा I have done my MSc in economics from the Gokhale Institute Pune. I have completed my graduation from Ferguson College and currently I am working as a senior analyst in one multinational company. Oh
ज्यांना वाटत असेल ना यांच्या हातात माईक आला फक्त बोलतोय सांगतोय, तसं नाही. केले ऍडव्होकेट संग्राम भालवडकर वकील आहे, पैलवान आहे, एवढं सोपं नाही. पंच उभं राहिले रविदास आपले बीपीएड एमपीएड आहे. शिक्षण सांगण्याचं कारण एवढंच, शिक्षणाबरोबर खेळ जपता येतो, फक्त तुमच्या डोक्यात पाहिजे. निरंजन बालवडकर यांच्या कुस्तीवर 5,000 रुपये, संदीपराव बालवडकर यांचे माझ्यासाठी 500 रुपये बक्षीस झालेले आहे. धन्यवाद संदीपराव. जवळ बालेवाडी सारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल आहे, गावात धर्मवीराकडे आहे. दत्ताभाऊ बालवडकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला 2,000 रुपये बक्षीस, 3,000 रुपये बक्षीस. धन्यवाद. लवांना बालवडकर यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 500 रुपये बक्षीस. कुस्ती करा. मी जाणीवपूर्वक अनेक मैदानांमध्ये सांगतोय, नाही कुस्ती जमलं नका टाकू, पण कमीत कमी क्रिकेटला टाका, कमीत कमी फुटबॉलला टाका. आयुष्यात जिंकणं आणि हारणं काय असतं. मला 3,000 रुपये बक्षीस आलेलं आहे. निरंजन बालवडकर, निरंजन संजय बालवडकर यांच्याकडून 5,000 रुपये या कुस्तीवरती आले. आणि गावच्या वतीनं अजून 3,000 रुपये संजूराव बालवडकर यांच्याकडून माझ्यासाठी पुन्हा 500 रुपयाचं बक्षीस. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं असं. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयार हरिक वाटे देवा, परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला घडवायची आहे. स्वराज अशोक बालवडकर यांच्याकडून माझ्यासाठी अजून 500 रुपयाचं बक्षीस आणि स्वराज अशोक बालवडकर यांच्याकडून कुस्तीवर 2,000 रुपये जमा करा. तिथं लवकरात जमा करा. शबाज सिकंदर पलार आणि विशाल भोंगो 5 लाख रुपये नाव आहे. अमोल शेठ बालवडकर यांच्याकडून फोटोग्राफर माणूस घेतला, डोक्याला डोकं तटलेलं आहे. अवघा चिरंग एक झाला, रंगरंगला श्रंग, जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट सगळं सोडून एकत्रित आली लोक. विविध देखतात त्याचं नाव भारत आहे, विविध देखतात त्याचं नाव कुस्ती आहे, विविध देखतात त्याचं नाव बालेवाडी आहे. कराटाळ्या जरा गावासाठी सगळं सोडून लोक एकत्रित झाले. आणि या आखाड्यासाठी ज्यांनी स्टेडियमला जागा दिली आणि स्टेडियमसाठी 2.5 लाख रुपये देणगी, राहुल दादा बालवडकर आपले मनापासून धन्यवाद आहे. अशी नेतृत्वान मंडळी आहेत बालेवाडीमध्ये, म्हणून एवढं मोठं मैदान संपन्न होतंय. आणि खऱ्या अर्थानं उत्सव कमिटी धन्यवादास पात्र आहे. गावाची सगळी मंडळी, सगळ्या पक्षाची, सगळ्या गटाची, सगळ्या आडनावाची एका घोंगडीवरती बसवली. राहुल दादा उत्सव कमिटीचं खरंच कौतुक आहे. उत्सव कमिटीचा अध्यक्ष होणं एवढं सोपं काम नाही. अख्ख्या गावाच्या नाकावर काढावं लागतात, तेव्हा माणसं एकत्रित येत असतात. आणि बऱ्याच जणांना वाटलं सिकंदरची कुस्ती घेताना काहीतरी 19-20 असेल. ते विशाल बोलतो काही कमी नाही. बेळगावला मागच्या महिन्यात सिकंदरला पराभूत केलं, त्या पुराणा केलं, त्याला सांगायलाच पाहिजे. पण आज सिकंदर त्या पराभवाचं उत्तर काढतो का, त्याच्यासाठी हा जनसमुदाय